आजोबा हा बाळा बोल. ते तोरण. कुठलं तोरण? नाही काय नाही. हे तर श्री साईबाबांचं वचन, श्रद्धा आणि सबुरी. पण हे वचन इथे का उमटलं आणि मलाच का दिसतंय? मीच का पाहते? या मागे काही संकेत आहे का स्वामी? असं मला सगळं समजेलच असं नाही, पण तुमचा प्रत्येक संकेत माझ्या कल्याणासाठीच असेल यावर पूर्ण विश्वास आहे माझा. बाळ आज तुला शब्द दिसत आहे, उद्या त्यांचा अर्थ कळेल. त्यावेळी तू शब्द वाचलेस, आता आयुष्य तुला त्याचा अर्थ शिकवेल. श्रद्धा आणि सबुरी हाच तुझ्या प्रवासाचा आधार असणार आहे. त्यांनी श्रद्धा आणि सबुरी सोडली नाही, त्याला गुरुकृपेपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्यावर दया करा स्वामी, हे कुबड काढा, फार दुखतंय हो. स्वामी, माझ्या अंगावरचा हा कुष्ठरोग घेऊन कसा जगू मी स्वामी? वाचवा मला स्वामी, वाचवा. स्वामी, वृद्धत्व आलं आणि क्षणात म्हातारा झालं स्वामी. स्वामी कृपा करा स्वामी. बाळांनो, गुरुवर रुसणं, देवावर रुसणं हे स्वतःच्या आयुष्याला घातक ठरू शकतं. गुरुवर रुसायचं नसतं, गुरुला समजून घ्यायचं असतं. गुरूंच्या प्रत्येक कृती मागे कृपा असते, फक्त ती ओळखणे इतकी श्रद्धा हवी. तुम्हाला वाटलं आम्ही भेदभाव करतो, पण आम्ही प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार आणि योग्य वेळेलाच देतो. दुसऱ्याला मिळालेली कृपा पाहून मत्सर करू नका, स्वतःला त्याकरता पात्र बनवा. आई 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 गो, आई आई गो, अगं मेले उठ. आई गो, माझं पोट. आई आई गो. काकू हो, काय होतंय तुम्हाला? सांगा ना मला, काय होतंय? माझ्या पोटात दुखतंय. आई मला गो. सांगा ना काय होतंय? आई गो, तुझ्याचमुळे झालंय हे सगळं. मी जेवत होते तेव्हा माझ्याकडे हपापलेल्या नजरेने बघत होतीस ना. माझ्या पोटात दुखू दे म्हणून प्रार्थना केली असशील, म्हणूनच मला इतका त्रास होतोय. नाही काकू हो, असं काहीच नाहीये. माझ्या मनात असा विचारही नव्हता. मला भूक लागली होती हे खरं, पण तुमचं वाईट व्हावं असं मला कधीच वाटलं नाही. तुमच्यासाठी वाईट विचार करण्यापेक्षा मी उपाशी राहणं पसंत करेन. आलात तुम्ही? हो. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची माहिती सगळ्यांना सांगून आलो. पंचक्रोशीतल्या सगळ्या गावात, वाड्यात आणि वस्त्यांमध्ये तुमचा निरोप पोहोचवलाय आम्ही. उत्तम. अगं बाई, कपिलाताई, अहो हे काय झालंय तुम्हाला? आणि या दोघांना पण काय झालंय? कळेल, सगळं कळेल. तुम्ही तुमची कामगिरी उत्तम पार पाडलीत. काही भक्त आज्ञा पाळतात आणि काही निषेध करून स्वतःचं नुकसान करून घेतात. काय कपिले, बरोबर ना? ऐको, माझा हात सोडा, सोडा, माझा हात तुटेल आता. आजोबा
चूक तुझी आणि तू तिच्यावर हात उचलतेस का? कारण तू वयाने मोठी आहेस म्हणून, आणि तू अधिकाराने मोठी आहेस म्हणून तुला तिच्यावर अत्याचार करायचा अधिकार मिळतो. मग ऐक, त्या नियमाने देव सगळ्यांपेक्षा मोठा आहे, अधिकाराने आणि शक्तीने. जर त्यांनी ठरवलं तुझ्यावर अन्याय करायचा तर तुला झेपेल? बोलला, झेपेल का तुला? माणसाकडे सतसत विवेक बुद्धी नसली की तो रागालाच न्याय समजायला लागतो, अहंकारालाच अधिकार समजतो आणि स्वार्थाला सत्य समजतो, आणि म्हणूनच अविचाराने वागतो. आणि तू ही तशीच वागतेस. आणि ती कपिलाही अशीच वागली. दोघींनी स्वतःलाच योग्य समजलं, पण स्वतःच्या मनालाच विचारलं नाही. सतसत विवेक बुद्धी हीच परमेश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चाताप देऊ शकतो. आणि म्हणून लक्षात ठेव, दुसऱ्यावर अन्याय करताना नियती सतत त्याच्याकडे पाहत असते.